नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। राज्यामध्ये 44,493 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलेला आहे। राज्यातले रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 91.74% गेलेलं आहे, तर 29,644 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे। दिवसभरात 555 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे। परराज्यातून येणाऱ्यांना चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे। राज्यात प्रवेशापूर्वी चाचणी अनिवार्य केली गेलेली आहे। वाहतुकीच्या कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्यांना आता चाचणी करावीच लागणार आहे। राज्यातल्या काही भागांमधली कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये। पहिल्या लाटेच्या तुलनेत परिस्थिती वाईट असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। राज्यातला लॉकडाऊनचा कालावधी वाढवणार का या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना म्हटलंय की सध्या परिस्थिती आटोक्यात आहे, मात्र परिस्थितीनुसारच नंतर निर्णय घेतला जाईल। कुणीही कोरोना काळात गाफील राहू नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। राज्यात लॉकडाऊन लावून सुद्धा काही जिल्ह्यांमधली रुग्णसंख्या अजूनही कमी झालेली नाही आणि याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 15 जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। या बैठकीला गृहमंत्री, आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री देखील उपस्थित असतील। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये आढावा बैठक घेतली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला गेला। यावेळेला त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होतीये आणि डिस्चार्ज मिळणाऱ्यांची संख्या वाढतीये, त्यामुळे जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाल्याचं म्हणाले। तसंच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका आहे आणि त्या अनुषंगाने पुण्यामध्ये बालरोग तज्ज्ञांची एक टीम तयार करण्यात आलेली असून प्रशासकीय यंत्रणाही सज्ज असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार करण्यासाठी शासकीय आणि खासगी दवाखाने निश्चित केले गेलेत, मात्र केंद्राच्या सूचनेशिवाय एन्फोटेरिसिन उपलब्ध होत नाहीये। उपचार करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येणारी रुग्णालयं निश्चित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे। म्युकरमायकोसिसला संसर्गजन्य आजार जाहीर करा अशा सूचना केंद्रानं राज्याला केलेल्या आहेत, मात्र म्युकरमायकोसिस हा आजार एकापासून दुसऱ्याला होत नाही असा अहवाल राज्याच्या टास्क फोर्स प्रमुखांनी म्हणजेच डॉक्टर संजय ओक यांनी दिलेला आहे। त्यामुळे केंद्राची ही सूचना टास्क फोर्सच्या बैठकीत मांडू आणि त्यावर निर्णय घेऊ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे। राज्यामध्ये म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी लागणाऱ्या इंजेक्शन्सचा तुटवडा आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर या इंजेक्शन्सची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। म्युकरमायकोसिसचे राज्यात 1000 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि यापैकी सर्वाधिक रुग्ण हे पुण्यामध्ये आहेत। 276 रुग्णांची नोंद ही पुण्यात झालेली आहे। त्या खालोखाल नागपूरमध्ये 148 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आहेत। या रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। लहान मुलांना कोरोनाचा धोका वाढलाय आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डॉक्टरांशी संवाद साधतील। रविवारी बालरोग तज्ज्ञांशी ते चर्चा करतील। याच बैठकीमध्ये राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधले तज्ज्ञ डॉक्टर सुद्धा संवाद साधतील। कोरोना लसीच्या लहान मुलांवरच्या क्लिनिकल ट्रायलसाठी नागपूरमधल्या मेडिट्रीना हॉस्पिटलला परवानगी मिळालेली आहे। भारत बायोटेक कोवॅक्सिन लसीची ही क्लिनिकल ट्रायल देशात नागपूरसह एम्स दिल्ली आणि एम्स पाटणा आणि हैदराबाद या ठिकाणी होणार आहे। ट्रायलच्या पूर्व प्रक्रियेसाठी लोकल एथिकल कमिटीची एक बैठक पार पडली असून त्यांची मंजुरी आली की लगेचच या ट्रायल्सना सुरुवात केली जाईल। हे क्लिनिकल ट्रायल 2 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी असेल। राज्यामध्ये एकीकडे कोरोना रुग्णांची आकडेवारी काहीशी कमी होतीये, मात्र दुसरीकडे कोरोना बाधितांमधला लहान मुलांचा आकडा वाढताना दिसतोय।
तिसरी लाट ही प्रामुख्याने लहान मुलांना जास्त बाधित करेल ही शक्यता लक्षात घेता औरंगाबाद प्रशासन तयारीला लागलेलं आहे। मराठवाड्यात सर्वप्रथम लहान मुलांचं कोविड रुग्णालय उभं केलं जात आहे। जवळपास 150 बेड्सचं हे रुग्णालय असेल। गरवारे कंपनीनं CSR फंडमधनं हे रुग्णालय उभं करून पालिकेच्या ताब्यात देण्याचं ठरवलेलं आहे। धुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरत असतानाच आता लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलेलं आहे। संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा अंदाज आरोग्य तज्ज्ञांकडून वर्तवला जातोय आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तयारी सुरू केली आहे। धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागात सध्या विविध लक्षणं असलेल्या 20 बालकांसह मोठ्या मुलांवरही उपचार सुरू आहेत। सुदैवानं जिल्ह्यामध्ये कोविडमुळे अद्याप एकाही बालकाचा किंवा लहान मुलाचा मृत्यू झालेला नसल्याची माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी साफळे यांनी दिलेली आहे। परभणीमध्ये प्रशासनाकडून लहान मुलांसाठी सध्या कोणतीही व्यवस्था सध्या तरी तयार करण्यात आलेली नाही। लहान मुलांसाठी विशेष वॉर्डची सुद्धा तयारी करण्यात आलेली नाही। न्यूज 18 लोकमतनं लहान मुलांवरील कोरोनाच्या धोक्याविषयी आरोग्य विभागाला प्रश्न विचारल्यानंतर मात्र त्यांनी वेगळ्या वॉर्डची निर्मिती करणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे प्रशासन लहान मुलांना होणाऱ्या संभाव्य धोक्याविषयी काहीसे गंभीर नाहीत की काय असंच सध्या तरी दिसतंय। सोलापूर जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या दृष्टिकोनातनं जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना केलेल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यात 0 ते 15 वयोगटातल्या एकूण 8,280 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर त्यातल्या 3 बाल रुग्णांचा मृत्यू झालाय। त्यामुळे जिल्ह्याभरामध्ये विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत। त्यामध्ये जिल्हा स्तरावर जून महिन्यापासून बालकांसाठी फीवर OPD सुरू करण्यात येणार असून स्वतंत्र कोविड सेंटरही सुरू केलं जाणार आहे। मात्र असं असलं तरी जिल्ह्यातल्या बालरोग तज्ज्ञांची कमतरता असल्याचं दिसतंय। याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी शीतल कुमार जाधव यांनी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय। सातारा जिल्ह्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलाय। जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या 4 महिन्यांच्या कालावधीत 1500 मृत्यू झालेत। यामध्ये आतापर्यंत 0 ते 14 वयोगटातली 10,122 मुलं कोरोनाबाधित झालेली आहेत, तर 3 लहान मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्यानं साताऱ्यात 3 ठिकाणी लहान मुलांसाठी कोविड वॉर्ड तयार केले गेलेत। या वॉर्डमध्ये 150 बेड्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ब्रेक द चेन अंतर्गत शिवभोजन थाळी आता 14 जूनपर्यंत मोफत मिळणार आहे। त्यामुळे गोरगरीब जनतेला दिलासा मिळालाय। राज्यात आतापर्यंत 48 लाखांहून अधिक गोरगरिबांना मोफत जेवणाचा लाभ मिळालेला आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 4,27,00,000च्या वर थाळींचं वितरण करण्यात आलेलं आहे। मुंबईतल्या लसीकरणाला आता वेग आलेला आहे। प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेच्या मैदानांमध्ये, शाळांमध्ये, सामाजिक सभागृहांमध्ये लसीकरण केंद्र सुरू केली गेलेली आहेत। चेंबूरच्या टिळकनगरमधल्या मुंबईतलं सर्वात जुनं सिनेमागृह असलेल्या सहकार सिनेमा प्लाझातील लसीकरण केंद्राचं उद्घाटन उत्तर मध्य मुंबईच्या भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं। हे सिनेमागृह 50 वर्ष जुनं असून गेल्या 6 वर्षांपासून कोरोना महामारीमुळे बंदच आहे। रायगडमध्ये जिल्हा कृती दलाच्या संपर्क कार्याच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं। जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते हे अनावरण झालं। कोरोनामुळे पालकांचं निधन झालेल्या मुलांसाठी जिल्हा कृती दल आणि हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आलेली आहे। हे जिल्हा कृती दल दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची काळजी आणि संरक्षणाची जबाबदारी घेणार आहे। जालना शहरातली एक महिला लाभार्थी आहे, जिला 2 वेगवेगळ्या लसींचे डोस दिले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। त्या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खदगावकर यांनी दिलेले आहेत। रंजना अशोक निकम असं या महिलेचं नाव आहे। त्यांनी 16 मार्चला जालना शहरातल्या आस्था हॉस्पिटलमध्ये कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता। दरम्यान 6 मे रोजी रंजना निकम यांना
डोस घेताना गोंधळ उडाला आणि त्यांना चुकून कोविशिल्डचा डोस दिला गेल्याचा प्रकार उघडकीला आला। जिल्हा परिषद प्रशासनानं कोविड उपाययोजनांमध्ये केलेल्या भेदभावावरून नागपूरमध्ये काँग्रेस नेते आपल्याच सरकारच्या विरोधात उपोषणासाठी बसलेले आहेत। नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे। त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून रामटेक विधानसभा लढलेले गज्जू यादव आजपासून उपोषणाला बसलेत। गज्जू यादव यांच्या या उपोषणाला काँग्रेसच्या एका गटाचं समर्थन असल्यानं जिल्ह्यात काँग्रेसमधली धुसफूस आता चव्हाट्यावर आलेली आहे। राजकीय विधानांपेक्षा कोकणाला भरीव मदतीची गरज असल्याचं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेलं आहे। दरम्यान वादळाची पूर्वसूचना मिळून सुद्धा प्रशासनानं कोणतीही खबरदारी घेतलेली नसल्याची टीका सुद्धा फडणवीस यांनी केलेली आहे। चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबद्दल मदत जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केलेला नाही। गुजरातचा पाहणी दौरा केल्यानंतर त्यांनी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या सर्वच राज्यातल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली। तसंच सर्व संबंधित राज्यांना मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केल्याचंही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय। मोदी सरकारकडून पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यावरून लोकांचे खिसे कापायचे उद्योग सुरू असल्याची टीका मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे। जगात पेट्रोलियमचे भाव कमी होत असताना भारतात मात्र इंधन दरवाढ होतीये, यावरून नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। नवाब मलिक यांच्या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। नवाब मलिक घरी बसून आमच्या कोकण दौऱ्यावर टीका करताय, आमच्या भूटानबाबत बोलतायत, मात्र कोकणवासियांना जर मदत केली नाही तर ही जनता राज्य सरकारला कोल्हापुरी दाखवेल असा पलटवार दरेकर यांनी केला। मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे। विरोधी पक्षनेत्यांचा दौरा झाला म्हणून मुख्यमंत्री केवळ देखावा म्हणून कोकणात गेल्याची टीका दरेकर यांनी केलेली आहे। लोकांना अपेक्षा होती मदत करण्याची, मात्र कोणत्याही प्रकारच्या मदतीची घोषणा सरकारकडून केली गेलेली नसल्याची टीका दरेकर यांनी केली आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणीही केलेली आहे। महाविकास आघाडी सरकार कोकणी जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूज मध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। मागासवर्गीयांचं पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तुर्तास मागे घेण्यात आलेला आहे, मात्र या आरक्षणावरून आघाडीतच बेबनाव असल्याचं उघड झालंय। पदोन्नतीमधल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत आमने सामने उभं ठाकल्याचं चित्र आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार यांनी चिडून उत्तर दिल्यानं पदोन्नतीमधल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून फुसफुस असल्याचंच अधोरेखित झालंय। 10वी परीक्षेबाबत राज्य सरकारचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे। विद्यार्थ्यांना गुण कसे द्यावे याकरता सोमवारी शिक्षण मंत्री निर्णय घेतील। राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात येईल। परीक्षा रद्द केल्यानंतर कोर्टानं नाराजी व्यक्त केलेली होती। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांदरम्यान पुन्हा एकदा चकमक झाली। यात 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये यश मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे। यामुळे आता संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे। C60 कमांडोंनी पैदीच्या जंगलामध्ये नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गडचिरोली दौऱ्यावर आहेत। 13 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये गडचिरोली
पोलिसांना यश मिळाल्यानं दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचं कौतुक केलंय। 12 वर्षांपूर्वी 21 मे 2009 मध्ये शहीद झालेल्या 16 जवानांना ही आदरांजली आहे असंही ते म्हणाले। महाराष्ट्रातल्या गडचिरोली जवळच्या छत्तीसगड सीमेवरच्या नक्षलवादासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून सीमा भागात नक्षल प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबवण्याबाबत चर्चा केली जाणार आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स फाउंडेशननं ही कंबर कसलेली आहे। राज्य सरकारच्या आवाहनानंतर सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलनं कोरोनाबाधित लहान मुलांसाठी स्पेशल बेड्सची व्यवस्था केली आहे। रिलायन्स फाउंडेशननं खास लहान मुलांसाठीच 650 बेड्सचं हॉस्पिटल मुंबईतल्या वरळीमधल्या NSCIमध्ये सुरू केलंय, ज्यामध्ये 100 बेड लक्षणं नसलेल्या मुलांसाठी असतील तर लहान मुलांसाठी 20 ICU बेड्सची सुविधा उभी केली गेलेली आहे। यासाठी तज्ञ डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, फ्रंटलाईन वर्करसह अत्याधुनिक अशा यंत्रसामग्रीनं हे हॉस्पिटल सज्ज ठेवण्यात आलंय। हॉस्पिटलसाठीचा सगळा खर्च रिलायन्स फाउंडेशन करणार आहे। देशावरील कोरोना संकटामध्ये रिलायन्स फाउंडेशन सर्वतोपरी मदत करणार असून प्रत्येक जीव वाचवण्यासाठी जे योगदान द्यावं लागेल ते देण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांनी म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।